थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. श्री कुर्लाई मातोश्री चषक 2026 आज या स्पर्धेचा आपण तिसरा दिवस अनुभवत आहेत आणि या तिसऱ्या दिवसामधून पहिला सामना एका बाजूला जयनमान वाडीव आणि दुसऱ्या बाजूला त्यांना दोन करत असताना नवकर क्रीडा मंडळ या दोन संघांमधील सामना आपल्याला पाहायला मिळेल. वेलकम बोथ टीम्स. सुहान देखील आज इन ॲक्शनमध्ये दिसेल. एका बाजूला कुंदन आणि दुसऱ्या बाजूला विकी यांना आपण पाहतोय. टॉस या ठिकाणी केला जाईल. आदरणीय सुरेशजी पवार सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ टॉस आपण या ठिकाणी करतोय. जर्मन वाढीव संघाचा कॉल असेल. विकी या ठिकाणी कॉल करतील. छापा असा कॉल या ठिकाणी केला गेलाय आणि यस छापा आलाय. मंडळांना विनंती करतोय पण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचंय. टॉस जिंकलाय की काय निर्णय असेल? फिल्डिंग करण्याचं प्रमुख कारण या सकाळच्या सत्रामध्ये. ऑल द बेस्ट. हॅलो हॅलो हॅलो. हॅलो हॅलो. जर्मन वाढीव संघाने टॉस या ठिकाणी जिंकला आणि प्रथमतः या ठिकाणी आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला गेलाय. चला लगेच आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या. टाइमिंग लावा जा भाई. आज टाइमिंग लावू. हे टाइमिंग लावू. काय कल्ला आम्ही त्याची मस्ती करतो. आम्ही तापत नाही करतो. कुणाला सारखं मी त्याला घेतो म्हणजे दोघे बघले हांगी तुमचं फिलिंगला होता ना कालचे मग ठीक आहे तुमच्या भावना पण हळदी हाकणार काही नाही.
थँक्यू डीजे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्योषु सर्वदा. गणपती बाप्पाला वंदन करून, आई कुर्लाई मातेला वंदन करून, आई जीवदानी मातेला वंदन करून, आई एकविरा मातेला वंदन करून, नतमस्तक ताई चरणी ज्यांनी केली स्वराज्याच्या निर्मिती असे देव माझे शिव छत्रपती त्या छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आजच्या दिवसाला सुरुवात आपण करणार आहोत. चला, 2 फलंदाज मैदानामध्ये आपण पाठवायचे आहेत. पहिला सामना 2 टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. एका बाजूला जयनुमान वाडीव आणि दुसऱ्या बाजूला त्यांना 2 हात करत असताना नवघर क्रीडा मंडळ. या 2 संघांमध्ये सामना आपल्याला पाहायला मिळतोय. टॉस नुकताच जरा जयनुमान वाडीव संघाने जिंकला आणि प्रथमतः या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. 6 षटकांचा सामना असेल याची नोंद घ्या. 2 फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहेत. विचार केलाय दोघांनी, अक्षय शिंदे राहुल वाचरेकरांनी, बाप्पाची तयारी केली दोघांनी, जतीन पवार आणि किट्टू पवारनी. सामना क्रमांक 1 आपण पाहतोय. विचार केलाय दोघांनी, अक्षय शिंदे राहुल वाचरेकरांनी, बाप्पाची तयारी केली दोघांनी, जतीन पवार आणि किट्टू पवारनी. आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही टीम्स आपण लक्षात घ्यायचं आहे. 6 षटकांसाठी आपण एकंदरीत जर विचार केला तर 5 षटकं जी आहेत ती तुम्हाला 25 मिनिटांमध्ये या ठिकाणी कंप्लीट करायची आहे. त्याची नोंद घ्या. आणि जर वेळ तुम्ही जास्त घेतला तर 6व्या षटकामध्ये एक फिल्डर तुम्हाला 30 यार्ड सर्कलमध्ये घ्यावा लागणार आहे. टायमर या ठिकाणी ऑन केले गेले. 10:46 या ठिकाणी ॲक्युरेट घड्याळामध्ये आपण पाहतोय. पहिला बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती अंकुश यांना पण पाहतोय आणि स्ट्रायकिंगवरती मतीन. पहिला बॉल, पहिलाच बॉल बॅक ड्राईव्ह स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून हा फटका या ठिकाणी खेळला होता. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी मनीषच्या माध्यमातून होताना पाहायला मिळालं. एकच मिळेल या बॉलवरती चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सूत्र कंट्रोलमध्ये आणलं आणि तदनंतर मिड ऑफला चांगलं क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळालं. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 1 या आकड्यावरती पहिल्या चेंडूचं खेळ मैदानामध्ये झालं. पहिलाच बॉल लोअर फुल टॉस त्या ठिकाणी पाहायला मिळाला. दोन्ही टीम वेळेवरती उपस्थित राहिल्यात त्याबद्दल देखील आपला हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद. इथे बॅटची कडा त्या ठिकाणी घेतली होती. स्क्वेअर कट खेळण्याचा प्रयत्न झाला होता. डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 बॉलचं केलं आतापर्यंत झालंय मैदानामध्ये आणि धावसंख्या फलकावरती 1 या आकड्यावरती पहिलं षटक सुद्धा प्रगती पथावरती आपल्याला पाहायला मिळते. मागच्या बॉलचा जर उल्लेख आपण खऱ्या अर्थाने केला तर डायरेक्ट हिट त्या ठिकाणी झाला होता, परंतु बेल्स त्या ठिकाणी पडलेल्या नाही आहेत आणि त्याचमुळे बॅटर त्या ठिकाणी सेफ राहिला. धावसंख्या फलकावरती 1-2 बॉलचा केला आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. पहिलं षटक प्रगती पथावरती आपल्याला पाहायला मिळते. पहिले 2 बॉल चांगल्या पद्धतीने या ठिकाणी हाताळले गेलेत. गोलंदाज अंकुशच्या माध्यमातून नावातच सर्व काही दडलेलं आहे. धावा थांबवण्यासाठी खरं तर हा गोलंदाज ओळखला जातो. स्पेशली पहिल्या ओव्हरमध्ये आज तो गोलंदाजी मार्कवरती आला. चांगल्या पद्धतीने कव्हर ड्राईव्ह
ही खासियत आहे फलंदाज मंथनची आणि त्याच्या बॅटमधून हा चौकार 4 धावा. चांगल्या पद्धतीनं हा कव्हर ड्राईव्ह बरोबर गॅपमध्ये एक्स्ट्रा कव्हर आणि त्याचबरोबर कव्हरमध्ये एक मोठा गॅप होता आणि त्या गॅपमधून हा बॉल काढलाय. धावसंख्या फलकावरती 5 रन्स स्कोर कार्डवरती. या ओव्हरमधील पुढचा बॉल इथे स्टेप आउट करून इनफिल्डवरून पुन्हा एकदा चांगला फटका त्या ठिकाणी खेळलाय. शतशक चेंडूचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करतायत. तत्पूर्वी 2 धावा या बॉलवरती पूर्ण केल्या गेल्यात. दुहेरीवरतीच संतुष्ट व्हावं लागणार आहे. टेक्निक चांगली आहे बॅटर मंथनची. ज्या पद्धतीने आतापर्यंत स्ट्रोक त्याच्या माध्यमातून खेळले गेलेत, स्पेशली ऑफ साईडला ज्या रन्स त्याच्या बॅटमधून येताना आपण पाहिलं त्यामध्ये स्टेप आउट करून खेळलेला तो पंच आणि तदनंतर कव्हर ड्राईव्ह हे 2 फटके लाजवाब होते. तदनंतर हा एक्स्ट्रा कव्हरला ऑन दी राईज फटका खेळला होता. मंथनकडे जो क्लास मैदानाच्या चहूबाजूनं बॅटिंग करण्याचा जो अनुभव आहे तो या ठिकाणी सादर करत असताना एकदम मिळते या बॉलवरती आणि या सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचते 8 या आकड्यावरती. शेवटचा बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल पहिल्या षटकामधील. आणखी 3 बॉलमध्ये मंथनचा क्लास पाहायला मिळाला. रन्स तितक्याशा आलेल्या नाही आहेत, परंतु फटके जे आहेत कडक जबरदस्त. चांगल्या पद्धतीनं गॅपमध्ये पाठवला स्क्वेअर ड्राईव्ह त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. फलंदाज मतीनचा शेवटच्या बॉलवरती चौकार 4 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकामध्ये धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 12 रन्स स्कोर कार्डवरती त्या ठिकाणी लागल्या गेल्यात. 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. एक चौकार फलंदाज मंथनच्या बॅटमधून आणि एक चौकार मतीनच्या बॅटमधून. षटक क्रमांक 2 हाताळण्याकरिता मनीषला आपण पाहतोय. दुसऱ्या षटकामध्ये बन्या या नावाने भरपूर प्रेम त्याला मिळालं. आता सेकंड पॉवर प्ले आपल्याला पाहायला मिळतोय. 3 फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर जातील. त्यामध्ये डीप मिड विकेटला प्रोटेक्शन लावलं गेले. डीपमध्ये लॉंग ऑन आपण पाहतोय आणि तदनंतर कव्हरला जो क्षेत्ररक्षक होता थोडंसं आता एक्स्ट्रा कव्हरला या ठिकाणी आणला गेलाय. कारण चांगलंच माहिती आहे ऑन दी राईज फटके आलेत मंथनच्या बॅटमधून. त्यामध्ये कव्हर ड्राईव्ह देखील आहेत आणि स्ट्रॉंग झोन त्याचा जो आहे इथे देखील ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न झाला होता. फर्स्ट स्लिपमध्ये बॉल त्या ठिकाणी फील्ड केला गेलाय. धाव घेतलेली नाही या बॉलवरती. निर्धाव चेंडू या ठिकाणी येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. मंथन जेव्हा मोठं फॉर्मॅट असतं त्यामध्ये 6 षटकांचे सामने किंवा 10 षटकांचे फॉर्मॅट जेव्हा असतो तेव्हा नक्कीच ज्या पद्धतीने त्याच्या बॅटमधून रन्स येत असतात, स्पेशली गॅपमध्ये ते फटके ग्राउंड स्ट्रोक चांगल्या पद्धतीनं तो खेळत असतो. 2 बॉलचा खेळ मैदानामध्ये झालाय आणि धावसंख्या फलकावरती 12 या आकड्यावरती थांबली गेले. दोन बॉलचा खेळ ठिकाणी झालाय. तिसरा बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती मिस्टर मनीष. हा फुल टॉस टाकला आणि इनफिल्ड वरून कडक फटका. फलंदाज मंथनच्या बॅटमधून चौकार 4 धावा. फुल टॉस बरोबर बॅटवरती घेतला आणि त्यानंतर इनफिल्ड वरून कव्हर पॉइंटला हा चौकार फलंदाज मंथनच्या बॅटमधून येत असताना आपण पाहतोय. धावसंख्या फलकावरती 16. पहिले 2 बॉल तिथे अंदाज झाला नव्हता. हा फुल टॉस टाकला आणि बरोबर फुल टॉस बॅटवरती चढला आणि त्यानंतर चांगल्या टायमिंग सहित या बॉलला बाउंड्री लाईनच्या दिशेने पाठवलंय. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 16 रन्स स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. 16 या धावसंख्येमधील 3 चौकारांच्या धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामध्ये 3 चौकार आपल्याला पाहायला मिळालेत आणि तिन्ही चौकार कव्हर आणि कव्हर पॉइंट या क्षेत्रामध्ये येताना पाहायला मिळाल्यात. धावसंख्या फलकावरती 16. आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये 3 चेंडूंचा खेळ या ठिकाणी झालाय. महेंद्र भोईर सर गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये, नेक्स्ट मॅचमध्ये ते पंचांच्या भूमिकेमध्ये दिसतील. 2 रोल प्ले करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा देखील फुल टॉस टाकलाय आणि सरळ बॉलला फाईन लेगला क्लिअर करत असताना चौकार की षटकार, षटकार की चौकार, तर इथे आलाय चौकार 4 धावा. लाया चषकाचा मान, अरे नितीन पवार शशी शिंदे ना दिलाया चषकाचा मान.
मैदानामध्ये 15 रनची एक चांगली इनिंग मैदानामध्ये खेळत असताना मंथन आपल्याला पाहायला मिळतोय. मागील 2 फुल टॉस आणि इथे शॉर्ट बॉलचा वापर आणि त्यावरती हुक शॉट हा देखील बॉल चाललाय सीमारेषेच्या दिशेने. बॅक टू बॅक 3 चौकार बॅटर मंथनच्या बॅटमधून चौकारांची हॅट्रिक 4 धावा. अशा पद्धतीनं जर स्ट्रोक घेत असेल तर सामना पाहण्यासाठी देखील मजा येते. कारण ज्या पद्धतीनं आतापर्यंत आपण पाहू शकतायत फटके आल्यात बॅटर मंथनच्या बॅटमधून. मंथनचा जर विचार केला तर 4 चौकार त्याच्या बॅटमधून येताना आपण पाहिल्यात. चौकारांची संख्या भरपूर आहे. मागील 11 चेंडूंमध्ये ज्या पद्धतीनं दोन्ही फलंदाजांनी आपलं कॉन्ट्रीब्युशन दिले. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. नितेश कदम सर त्या ठिकाणी दर्शवत आहेत इट्स व्हाईट बॉल. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 25-25. स्कोरकार्डवरती लागल्या गेल्या 5 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. शेवटचा अंतिम बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. मनीष बॅकफुटला जाऊन इनफिल्डवरून स्लॅश करण्याचा प्रयत्न झाला होता. बॅट अँड बॉलमध्ये कसं चांगलं कनेक्शन झालं नव्हतं. इथे ओव्हर थ्रो झाला. बॅकअपसाठी बॅकअपसाठी त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नव्हते त्यामुळे ते एक धाव मिळेल या बॉलवरती. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांनंतर धावसंख्या फलकावरती 26-26. स्कोरकार्डवरती लागल्या गेल्यात पाण्याची व्यवस्था मैदानामध्ये करायची. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊयात संगीत कक्षामध्ये. कुर्लाई मातोश्रीच्या शब्द सर्वांचा जीव की प्राण. आमच्या कुर्लाई मातोश्रीच्या शब्द सर्वांचा जीव की प्राण. सर्वांनी मिळून आयोजन केलाय कुर्लाई चषक हा छान. सर्वांनी मिळून आयोजन केलाय कुर्लाई चषक हा छान. कुर्लाई चषक हा छान. कुर्लाई मातोश्री चषक महान. कुर्लाई चषक हा छान. कुर्लाई मातोश्री चषक महान. सेकंड स्पेलमध्ये अंकुशला आपण पाहतोय तिसरं षटक हाताळत असताना. पहिलाच बॉल विकेट करण्याचा प्रयत्न झाला होता. बॅट अँड बॉलमध्ये कसं चांगलं एलिव्हेशन झालं नाही. मिड विकेटला शतक दारिकीने येत आहेत आणि एकच या बॉलवरती घेतले गेले. धावसंख्या फलकावरती 27. पहिल्या चेंडूचा खेळ मैदानामध्ये झाला. चांगली पार्टनरशिप मैदानामध्ये बिल्ड होत असताना आपण पाहतोय दोन्ही बॅटर्समध्ये आणि ते कॉन्ट्रीब्युशन दोन्ही फलंदाजांनी या ठिकाणी कॉन्ट्रीब्यूट केले गेले. जे बनवून स्ट्रोक खेळल्यात आतापर्यंत षटकार आलेला नाहीये परंतु चौकारांचा पाऊस दोन्ही फलंदाजांनी पाळलाय. हा बॉलला लॉंगॉनला पाठवण्याचा प्रयत्न होता. शतक तारखेने विकी चेंडूला फील्ड करतायत. एकच धाव मिळेल या बॉलवरती. मागच्या ओव्हरमध्ये ज्या रिदममध्ये गोलंदाज अंकुश गोलंदाजी करत होता त्याच्यामध्ये आता या ओव्हरमध्ये फरक जाणवलाय. कारण पहिले 2 बॉल त्यांनी परफेक्ट टप्प्यावरती टाकलेत आणि मागच्या 2 बॉलवरती फलंदाजांना सिंगल घेण्यासाठी भाग पडले. तिसरा बॉल या षटकामधील. इथे परफेक्ट यॉर्कर आहे. चांगल्या पद्धतीनं हा यॉर्कर या ठिकाणी मैदानामध्ये हाताळला होता. मंथनच्या अगेन्स्ट एक घातक फलंदाज समोर असेल आणि त्याच्या विरोधामध्ये जर असे बॉल तुम्ही हाताळत असेल तर एक नक्कीच तुमचा जो स्टँडर्ड असतो तो दिसून येतो. पुढचा बॉल या ओव्हरमधील 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. चौथ्या बॉलवरती बॅटच्या पट्ट्यात आणि त्यानंतर लॉंगॉनच्या बाहेर षटकार. फलंदाज मंथनच्या बॅटमधून 6 धावा. चषकाचा विचार केलाय दोघांनी. हर्षद शिंदे राहुल वांद्रेकरांनी मंडपाची तयारी केली दोघांनी. जतीन पवार आणि केतू पवारनी. फलकावरती 34 रन्स स्कोरकार्डवरती लागल्या गेल्यात. पुढचा बॉल या ओव्हरमधील. इथे देखील त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॉलचा तो या शॉट मिड विकेटला एकदा पूर्ण केले.
दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे आणि 2 धावा या बॉलवरती मिळतील. टीमची टोटल जाऊन पोहोचते फलकावरती 36 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. मंथनची जी टेक्निक आहे त्याचा जो स्टँडर्ड बॅटिंग करण्यामध्ये लाजवाब. कारण यादीच देखील आपण उल्लेख केला होता, जेव्हा जेव्हा 6 षटकांचे सामने असतात तेव्हा मंथनचा एक चांगला खेळ अनेक वेळा पाहायला मिळालाय. पुढचा बॉल या ओव्हरमधील या बॉलवरती पुनश्च एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि सरळ बॉल सुहानला बीट करून निघून जातोय 6 धावांकरिता षटकार. मध्ये 10 अडत असताना का बॅटिंग करतोय मैदानामध्ये. त्याच्या बॅट मधून जे इन्फ्रंट ऑफ दी ऑफसाइड स्ट्रोक आला त्यामध्ये कव्हर ड्राईव्ह, एक्स्ट्रा कव्हरला स्क्वेअर ड्राईव्ह, हे फटके लाजवाब आहेत. त्यामध्ये इनसाइड आउट देखील आपल्याला पाहायला मिळालं. स्पेशली लॉंगॉनला 2 षटकार आले होते, ते देखील
खतरनाक होतं. डेंजरस बॅटिंग त्या मैदानामध्ये सुरू आहे. मंथनची 17 बॉलमध्ये 39 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. टीमची टोटल 48 वरती जाऊन पोहोचले. 48 धावा फलकावरती. इथे खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. हा झेल खूप महत्वाचा आहे. शतशत तडकीने येत आहेत आणि इथे विकेट मिळेल. गोलंदाज प्रसादला चौकार आल्यानंतर त्या चौकाराचं प्रत्युत्तर दिलं. मंथन तंबूच्या असलेला पद्धत असं नका. नवीन बॅटर तेजस मैदानामध्ये दाखल झाला. मागील 2 वर्षांमध्ये हा फलंदाज देखील चर्चेमध्ये असताना आपण पाहिलंय. षटक ठिकाणी समाप्त झाले. चार ओव्हरचा खेळ संपला आणि टीमची टोटल फलकावरती 48, 48 फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आता मंथन तंबूच्या असला परतल्यानंतर धावा येतील की धावा थांबतील हा एक मोठा प्रश्न सध्या मैदानामध्ये सतावत असताना आणि स्पेशली डगआउटमध्ये ते चेहरे आता पुन्हा एकदा शांत झाल्यात. मंथनच्या बॅटमधून चौकार आल्यानंतर पुन्हा एकदा आनंदाचं वातावरण त्या डगआउटमध्ये आपण पाहिलं होतं. आता पुन्हा एकदा ठिकाणी विकेट मिळालं आणि खऱ्या अर्थाने ती विकेट खूप महत्त्वाची होते. कारण डेथ ओव्हर्सपर्यंत जर मंथन टिकून राहिला असता तर इथे ही टोटल डेफिनेटली 60+ तर गेलं असतीच, परंतु 75 हा आकडा समोर आलाच असता. 75 ते 70च्या घरामध्ये ही टोटल आपल्याला पाहायला मिळाली असती. पहिलाच बॉल इथे इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरला जबरदस्त फटका कुंदनच्या बॅटमधून. क्रॅकिंग ड्राईव्ह, लॉफ्टेड ड्राईव्ह, षटकार, 6 धावा. टीमची टोटल जाऊन पोहोचते फलकावरती 54, 54 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. पहिल्याच बॉलवरती भव्य स्वागत गोलंदाज या ठिकाणी आपण पाहू शकतायत. शैलेश असं केलं गेलं. षटकाराने फुल टॉस टाकला ऑफस्टम्पच्या बाहेर आणि तिथून बॅटचा फ्लो आणि बॅटचा फॉलो थ्रू या दोन्ही गोष्टी लाजवाब होत्या. 54 धावा फलकावरती कुंदनच्या बॅटमधून हा षटकार आला आणि याच मोठ्या फटक्यांची गरज आहे. आतापर्यंत या संपूर्ण इनिंगमध्ये जर आपण विचार केला तर 3 षटकार आपल्याला पाहायला मिळाल्यात, परंतु जे चौकार आल्यात त्या चौकारांची संख्या भरपूर आहे. ग्राउंड स्ट्रोक जबरदस्त आहेत. पुन्हा एकदा इथे पिकअप शॉट खेळण्याचा प्रयत्न झाला होता. पॅटर्न बॉलमध्ये कनेक्शन झालेलं नाहीये. लेंथला पिक करता आलेला नाहीये. जातो विकेट किपरच्या हातामध्ये. 5वा षटक सध्या प्रगती पथावरती. 10 बॉलचा अजूनही खेळ बाकी आहे. येणाऱ्या 10 बॉलमध्ये कमीत कमी 22 ते 23 धावा जरी टार्गेट केला तरी एक मोठी टोटल या ग्राउंडवरती उभी होऊ शकते. फुल टॉस टाकलाय. ऑर्थोडॉक्स लॉंगरला सुहान बॉलला फील्ड करतोय. एकच धाव या बॉलवरती मिळेल. या सिंगलने धावसंख्या फलकावरती 55, 55 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायचे. एका बाजूला DCC सफल आणि दुसऱ्या बाजूला ओम 11 जलसा या 2 टीममध्ये सामना आपल्याला पाहायला मिळेल. राईट आर्म राऊंड द विकेट, चांगला ऑफ ड्राईव्ह त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. खराब क्षेत्ररक्षण आणि सरळ बॉल निघून जाईल. 4 धावांवर करिता चौकार. 69 धावा फलकावरती 59 स्कोरकार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. 4 बॉलचं केलं आतापर्यंत झालाय. मंथन बाद झाल्यानंतर धावा थांबलेल्या नाही आहेत. आतापर्यंत 11 धावा मागच्या 4 बॉलमध्ये येताना दिसल्यात. तेजसला आपण पाहतोय. बॅटिंग ट्रॅकवरती चांगली बॅटिंग अपेक्षित आहे त्याच्याकडून आणि चौकार आलाय. पुन्हा एकदा चांगला ऑफ ड्राईव्ह या ठिकाणी पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हरला चेस सुरू आहे. शतशक त्या ठिकाणी येत आहेत. एकच धाव या बॉलवरती घेतलं आणि एकरीवरतीच संतुष्ट या ठिकाणी व्हावं लागणार आहे. पाच बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. हा शेवटचा बॉल ऑफस्टॉपच्या बाहेर टाकलाय आणि पंच आमच्या दिशेने बोलतायत. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना टीमची टोटल 61, 61 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. शेवटचा बॉल या ठिकाणी बाकी आहे. आता या शेवटच्या बॉलवरती काय चित्र असेल.
शेवटचा बॉल समोर लॉफ्ट केलाय, उंची जास्त आहे, लांबी हवी आहे आणि ती लांबी देखील मिळालाय. षटकार येत असताना 6 धावा. फलंदाज कुंदनच्या बॅटमधून हा शेवटच्या बॉलवरती प्रहार. पुढचा सामना दोन टीम मध्ये, एका बाजूला ओम 11 जलसार आणि दुसऱ्या बाजूला डीसीसी सफाली. दोन्ही टीमच्या कॅप्टनचा टॉस साठी आपण रिपोर्टिंग करायचे. बॉलिंग ट्रॅक वरती या ठिकाणी 6व्या षटकामध्ये प्रसाद पुन्हा एकदा आलाय. पहिलाच बॉल त्या ठिकाणी बॅटची कडा घेतला आणि विकेट किपर त्या ठिकाणी बॉलला कॅरी करत असताना विनायक यांना आपण पाहतोय यष्टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये. यंगस्टर माकणेचं मैदान, तिथे 5 बॉलवरती 5 षटकार. Try AI mode on Google search. पुढील गाण्यासाठी मी आमंत्रित करते नवीन आजचे आपले फलंदाज स्पेशल आयुष मैदानामध्ये दाखल कंटेस्टंट झाले. मिस्टर अमोल जाधव. कॉन्ट्रीब्युशन दिले या मॅच मध्ये. 39 फलकावरती लगावल्या वैयक्तिक बंधनने. त्यानंतर 3 देखील चांगली 7 तर 3 ओव्हर मध्ये दिली होती. आता कुंदन संघ बॅटिंग मैदानामध्ये करतोय 2 षटकार. त्याच्या बॅटमधून आपण पाहिलं तेजस च्या माध्यमातून देखील एक चौकार आपण पाहिला होता. पहिला बॉल ब्लँक स्ट्रोक तर पाहायला मिळाला. पॅटर्न बॉल मध्ये कनेक्शन झालेलं नाहीये. तो बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचे 4 बॉल रिकनी शिल्लक आणि किती लांब बॉल होती. सिंगल गेम एक कुंदनला जायला हवी. दुसऱ्या बाजूला जयंत गाडी सुद्धा हाच प्रयत्न करतोय कुंदनला थांबवून ठेवा आणि येणाऱ्या 4 बॉल मध्ये एकही मोठा फटका खेळू देवा नाही. तिसऱ्या षटकामधील लिफ्टाम राऊंड विकेटने कुंदन प्रसाद त्या ठिकाणी सज्ज झाला होता. या स्लॉग ओव्हरमध्ये एक मोठी जबाबदारी प्रसादवरती आहे. या सामन्यामध्ये प्रसादचा एक वेगळाच थाट आपण पाहिलंय. पहिल्या षटकामध्ये देखील चांगली कामगिरी प्रसादने केली होती आणि मोस्ट इकॉनॉमिकल बॉलर आतापर्यंत या मॅचमध्ये त्याला आपण पाहतोय. बॉल जातोय डीप मिड विकेटला. शतक त्या ठिकाणी येत आहेत. एकदा पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाले. चांगली रनिंग बिटवीन द विकेट त्या ठिकाणी दोन्ही बॅटर्सची आपल्याला पाहायला मिळाली. 69 स्कोरकार्डवरती लागल्या गेल्यात. 3 बॉल्स केल्या आतापर्यंत झाल्या मैदानामध्ये. प्रसादचा जर विचार केला तर आतापर्यंत 3 विकेट त्याने घेतल्यात मैदानामध्ये आणि फक्त 8 धावा आतापर्यंत या स्पेलमध्ये त्याने खर्च केल्यात. पहिलं षटक देखील चांगल्या पद्धतीने त्याने हाताळलं. तिथे मंथनची एक अतिशय महत्त्वाची विकेट त्यांनी घेतली. बॅटची कडा त्या ठिकाणी घेतला. शतक येत आहेत. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकदा पूर्ण केलं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आहे. दुसऱ्या धावेवरती या ठिकाणी फलंदाज येत आहेत आणि इथे विकेट गमवावी लागणार आहे. DRSचा वापर या ठिकाणी केला गेला. क्रॉस झालेत की नाही आणि कोणता बॅटर एक्झॅक्टली या ठिकाणी आउट असेल याची पडताळणी या ठिकाणी केली जाईल. कुंदन या ठिकाणी आउट असेल. कुंदनला परतावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी एका बाजूला ओम 11 जलसार आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहणार आहोत डीसीसी सफाळे. या 2 टीम मधील सामना आपल्याला पाहायला मिळेल. नवीन बॅटर प्रथमेश मैदानामध्ये दाखल झाला. 4 चेंडूंचा केला आतापर्यंत झाला. 2 बॉल्स अजून केले बाकी आहे. 71 स्कोरकार्डवरती लागल्या गेल्यात. 6 षटकांचा फॉर्मॅट या मैदानावरती मोस्टली रन्स डिफेंड होताना आपण मागील 2 दिवसांमध्ये पाहिलं. आज या सामन्याचा खऱ्या अर्थानं रिझल्ट काय असेल. धावा चेज होतील
की डिफेंड होतील. या बॉल होती आयुषच्या बॅटमधून. फटका तर नक्कीच चांगल्या पद्धतीने खेळलाय. शतशः त्या ठिकाणी जज करतायत. त्या ठिकाणी सुहान होत आहे आणि सुहानने टिपला असेल. फलंदाज आयुष तंबूच्या आसऱ्याला पडतात असताना. आपल्याला पाहायला मिळतोय तर दोन्ही संघांचे कॅप्टन टॉस साठी ओम इलेव्हन जलसर आणि त्याचबरोबर त्यांना फाईट करत असताना DCC सफल या दोन टीम मध्ये सामना आपण पाहणार आहोत. पहिल्याच बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जज करतायत आणि चांगल्या पद्धतीने चांगल्या कंट्रोल मध्ये या बॉलवरती देखील झेल टिपला गेलाय आणि फायफर कंप्लीट करत असताना एकदा जोरदार टाळ्या प्रसादसाठी झाल्या पाहिजे. कारण आतापर्यंत या संपूर्ण सत्रामध्ये तिन्ही गोलंदाज फेल जात होते, परंतु असा एकमेव गोलंदाज आहे ज्याने 2 षटका हाताळली आणि तब्बल 5 विकेट्स त्याने मिळवल्यात. आणि जर रन्सचा आपण विचार केला तर फक्त 10 रन्स त्याने खर्च केल्यात. फायफर घेणारा हा तिसरा गोलंदाज या बहात्तर धावांचा पाठलाग करण्याकरता 2 सलामीचे बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. मन्या आणि त्याच्या जोडीला फलंदाज मन्याच्या जोडीला बॅट्समन कोण आहे? बॅट्समन नेम त्याला माहिती हार्दिक स्कोर मार स्कोर. हार्दिक स्कोर बोर्ड दे. तेजस षटक क्रमांक पहिला घेऊन पाहूया. पंचांच्या डावी बाजूने 72 धावांचा टार्गेट ठेवलाय. 12च्या सरासरीने मात्र जावं लागेल. 72 धावा नक्कीच खूप चांगलं मैदान आपण पाहू शकता. श्री कुर्लाई मातोश्री चषक महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजा छत्रपती शिवाजी महाराज मानाचा मुद्रा देऊन गणपती बाप्पाला वंदन करून मी प्रीतम तामोरे आजच्या दिवसाला मात्र सुरुवात करतोय. आलेल्या तमाम प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. मनीष आणि हेमंत ची जोडी 72 धावांचा पाठलाग करण्याकरता खूप चांगलं क्षेत्ररक्षण सेट केलं आहे. पाहूया 2 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर आहेत. चला सेकंड इनिंगला होते स्टार्ट. तेजस नावाचा गोलंदाज पंजांच्या डाव्या बाजूने पाहूया.
एक चांगला रनअप आहे. पहिलाच बॉल फुलर लेनचा फक्त दिशा केलाय, फ्लिक दिलाय आणि चेंडूला मात्र पाठविलाय मिड विकेटच्या दिशेने. हा तो चौकार. पहिल्या चेंडूवरती एक खूप चांगला कलात्मक फटका मात्र पाहायला मिळतोय हेमनच्या बॅटमधून. 72 धावा तुम्हाला बनवायच्यात, नक्कीच 12च्या सरासरीने मात्र धावा लागेल. एक चांगली स्टार्ट मात्र पाहायला मिळाली पहिल्या चेंडूवर. तेजस हा गोलंदाज. दुसरा चेंडू बॅटची काढा लागली होती, इथून मात्र खूप चांगलं क्षेत्ररक्षण. पॉईंटच्या वरनं खेळण्याचा प्रयत्न, इथून मात्र डॉट चेंडू पाहायला मिळतोय. कमबॅक करते गोलंदाज तेजस. आकूट टप्प्याचा चेंडू टाकला होता. तिसरा चेंडू या षटकातील. पुढ्यामध्ये टाकलेला चेंडू थोडंसं वळण घेतोय आणि डॉट बॉल ही सांगता मात्र नक्कीच पहिला चेंडू खराब टाकल्यानंतर मात्र कमबॅक करण्याची क्षमता मात्र तेजसकडे होती. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव टाकलेत. 3 चेंडूमध्ये 4 धावा बनवलेत. 72 धावांचं टार्गेट घेऊन उतरलाय. आणखीन एक फुलरल्यांचा चेंडू गोलंदाजाला मात्र दंडित केला जाईल. येतोय पंचांचा नो बॉलचा इशारा. खराब चेंडू. इथून मात्र चान्स बनला होता हेमनसाठी. एक मोठा स्ट्रोक खेळू शकला असता, परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. नोचा इशारा आलाय. चान्स असेल, येणारा चेंडू फ्रीडचा असेल. नक्की चान्स मिळाला हेमनला. आता मात्र एक मोठे स्ट्रोक मात्र खेळू शकतोय तेजस. भाऊ या नोबलचा चेंडू टाकलाय, फ्रीडचा चेंडू. इथून मात्र हळूवारी त्याने खेळला आहे. रनआउटचा खतरा निर्माण झाला आणि यस, इथून मात्र रनआउटच्या स्वरूपात फलंदाज हेमन बॅक टू द पवेलियन. 185 इनिंग खेळणारा कपिल देव निकंज भारतीय संघाचा कर्णधार, तो मात्र आपल्या कारकिर्दीमध्ये कधीच रनआउट झाला नव्हता. हेमन हा सलामीचा बॅटर मात्र रनआउटच्या स्वरूपात आउट होतोय. देऊया आपण संधी डिझेला. सर्वांचा चिमकी प्राण, सर्वांनी मिळून आयोजन केलाय खुलाई चषक हा छान. सर्वांनी मिळून आयोजन केलाय खुलाई चषक हा छान. खुलाई चषक हा छान, कुर्लाई मातोश्री चषक महान. कुर्लाई चषक हा छान, कुर्लाई मातोश्री चषक महान. धन्यवाद तिथे. पहिल्या विकेटचं पतन झालंय हेमन, ज्याने मात्र पहिल्या चेंडूवरती चौकार मारला होता. फ्रीडच्या चेंडूवर मात्र रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद झालाय. पहिल्या विकेटचं पतन. चला टॉस करण्याकरता, सेकंड मॅचचा टॉस करण्याकरता DCC सफाले त्यांच्या विरोधात ओम 11 जलसार हे दोन्ही संघ मात्र दाखल झालेत. आयोजकांना विनंती असेल टॉस फेकण्याकरता आपण जायचं आहे. तिथे असतील मात्र हर्षद किनी, हार्दिक किनी सॉरी. आपण षटकातील पुढचा चेंडू. आणखीन एक बॅटची लिडिंग यायची. इथून मात्र थोडासा फंबल झालाय आणि कॅच मात्र मिस झालाय. चेंडू मात्र दणदण करीत निघून जातोय. इथून मात्र 2 धावा लगेचच पूर्ण केल्या गेल्या. एक चान्स मात्र मिळते लेफ्टी बॅटरला. नवीन फलंदाज आला होता. कोण आहे बॅट्समन? कोण मनीष हा फलंदाज मात्र जीवनदान मिळते. शेवटचा चेंडू. शेवटच्या बॉल नंतर आपण टॉस करणार आहोत. गजानन शिंदे सर यांस विनंती असेल आपण मुख्य मंचावर दाखल व्हा. गजानन शिंदे सरांना विनंती असेल या आपण आमच्या मुख्य मंचावर. शेवटचा चेंडू थोडासा टप्पा पडल्यानंतर बाउन्स मिळाला आणि स्लोवर चेंडू हाताळला गेला. तेजस षटक क्रमांक पहिला मात्र समाप्त होईल. 1 षटकांचा खेळ झाला आहे. धावा झाल्यात. इथून मात्र 8 धावा 1 गडी बाद. नक्कीच आपण टॉस करणार आहोत. हार्दिक किनी यांचा आवाज मात्र ऐकायला मिळेल हॅलो चेक. हॅलो बॉक्समध्ये. हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक.
हॅलो चेक. हॅलो सर, टॉस आपण करतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. एका बाजूला DCC सफाले आणि दुसऱ्या बाजूला ओम इलेव्हन जलसा. आदरणीय हर्षजी शिंदे यांच्या शुभ टॉस केला जाईल. स्पर्धेचे मुख्य आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओम इलेव्हन जलसार आणि दुसऱ्या बाजूला DCC सफाले या दोन संघांमध्ये सामना असेल. DCC सफाले टीम या ठिकाणी कॉल करेल. हर्ष शिंदे सरांच्या शुभ टॉस या ठिकाणी केला जातोय. छापा आणि काटा हा पॉईंट आपल्याला पाहायला मिळतोय. छापाचा कॉल या ठिकाणी केला गेला आहे. काटा आला म्हणजे टॉस प्रवीण अर्थातच ओम इलेव्हन जलसा टीमने जिंकलाय. निर्णय काय असेल? ऑल द बेस्ट. बोथ टीम्स टॉस या ठिकाणी जिंकलाय. ओम इलेव्हन जलसार या टीमने आणि प्रथमतः या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. जाऊयात आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. OTU या ठिकाणी प्रीतमजी तामोरे सर या ठिकाणी जोडले जातील. थँक्यू सो मच. धन्यवाद सर. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज दाखल झालाय. आयुष हा गोलंदाज. पहिल्या चेंडूवरती एकेरी धाव घेतलाय. मनीष या फलंदाजांनी एक जीवनदान मिळालं आहे मनीषला. नक्कीच एक चांगली इनिंग मात्र खेळावी लागेल. 72 धावांचं टार्गेट सेट केलं आहे. मैदानाच्या आतमध्ये नवघर या संघाने. वाडीव वर्सेस नवघर दोन्ही संघ. सफाळे विभाग मात्र आज आपण पाहतोय. नवीन फलंदाज दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. सुवान हा फलंदाज. खूप चांगली हाईट आहे. पाहूया. चांगली बॅटिंग मात्र करावी लागेल. चांगली पार्टनरशिप करावी लागेल. आयुष पुन्हा एकदा तयार झालाय. षटक क्रमांक 2 मध्ये दुसरा चेंडू हाताळण्याकरता. ओरपीचा चेंडू होता. खोलवर टप्प्याचा चेंडू. इथून मात्र मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. डॉट बॉल. खूप चांगल्या लाईन लेनने मात्र चेंडू हाताळला होता. दोन चेंडू. धावसंख्या 9 धावांवरती थांबलाय. एक गडी बाद. आखूट टप्प्याचा चेंडू. सूर्यकुमार यादव मिस्टर 360 डिग्री मध्ये चेंडूला खेळून फेकून दिलाय. आउट ऑफ द बार. षटकार 6 धावांकरता. चषकाचा विचार केलाय दोघांनी. हर्षद शिंदे राहुल मांजरेकरांनी. मंडपाची तयारी केली दोघांनी. जतीन पवार अनिकेत पवारनी. चषकाचा विचार. टप्प्याचा चेंडू त्याचा पुरेपूर फायदा घेतोय फलंदाज सुवान. पहिला चेंडू डॉट. त्यानंतर मात्र एक मोठा स्ट्रोक. 6 धावांकरता. धावसंख्या 6 ने पुढे फ्लाय झालाय. 15 धावा. एक गडी बाद. पुढील बॉल. पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न. भरपूर बाहेर होता. ऑप्टमच्या बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न असफल होते. डॉट बॉल. आतापर्यंत आयुषने 4 चेंडू हाताळले. 7 धावा खर्च केलेत. धावसंख्या 15 वर थांबलाय. वाडेव हा संघ बॅटिंग करतोय. पाहूया पुढील बॉल. खोलवर टप्प्याचा चेंडू. सरळ बॅटने फटका खेळलाय. फटका चांगला आहे. एक धाव तिथे कंप्लीट होईल. दुसऱ्याचा प्रयत्न करत असताना खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा इथून मात्र कंप्लीट केले जातात. धावसंख्या 2 ने पुढे फ्ला होईल. 17 ऑन द स्कोरबोर्ड. 17 धावा. नक्कीच 17 फेब्रुवारी ABD विलर्स साऊथ आफ्रिकेचा एक गुणवान खेळाडू. जन्मदिवस आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील एक मोठा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळाला. मग फुटबॉल म्हणा, रग्बी बॉल म्हणा किंवा स्विमिंग पूलमध्ये अतिशय हुशार आणि चाणक्य असलेला खेळाडू डिव्हिलरची मात्र आठवण करून देतोय. शेवटचा बॉल षटकातील. इथून मात्र कव्हर रिझनला खेळण्याचा प्रयत्न असफल. डॉट बॉल. खऱ्या अर्थाने आपण जर विचार केला पहिल्या षटकात 9 धावा होत्या. या षटकात आपण जर विचार केला आयुष या गोलंदाजाने सुद्धा 9 धावा खर्च केलेत. पहिल्या षटकात 8 होत्या. दुसऱ्या षटकात 9. 2 षटकांचा खेळ झालाय. धावसंख्या स्कोरबोर्डवर धावून पोहोचलाय. 17. एक गडी बाद. यस डीजे. केलाय दोघांनी. हर्षद शिंदे राहुल मांजरेकरांनी. मंडपाची तयारी केली दोघांनी. जतीन पवार अनिकेत पवारनी. नितीन पवार शशी शिंदे ना दिलाय चषकाचा मान. अरे नितीन पवार शशी शिंदे ना दिलाय चषकाचा मान. हा सर्वांनी मिळून आयोजन केलाय खुलाई चषक हा छान. सर्वांनी मिळून आयोजन केलाय खुलाई चषक हा छान. खुलाई चषक हा छान. खुलाई मातोश्री चषक महान. खुलाई चषक हा छान. खुलाई मातोश्री
चषक महान भूषण डोंगरे राजेश शिंदे सुरेंद्र शिंदे प्रतीक पवारे समीर गावडे अमर शिलार आयोजनाचे बादशाही सारे भूषण डोंगरे राजेश शिंदे सुरेंद्र शिंदे प्रतीक पवारे समीर गावडे अमर शिलार आयोजनाचे बादशाही सारे मास्टर माइंड बंटी ठाकूरचं चषकासाठी योगदान धन्यवाद. आलं मास्टर माइंड षटक बंटी क्रमांक 2 मात्र संपला ठाकूरचं गेलाय. चषकासाठी 17 योगदान गडी बाद 72 धावांचा टार्गेट सेट केलाय नवघर या संघाने. आता मात्र मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. नेक्स्ट मॅच ओम 11 जलसार या संघाने टॉस जिंकलाय आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलाय पुढच्या मॅच करता. पाहूया षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाज पाहायला मिळतोय तेजस, ज्याने मात्र पहिलं षटक हाताळलं होतं तोच गोलंदाज पाहायला मिळेल. वैयक्तिक दुसरं संघासाठी तिसरं षटक घेऊन येतोय. पहिलाच बॉल आखूट टप्प्याचा मिड विकेटला फटका खेळलाय. इथून मात्र खूप चांगलं क्षेत्ररक्षण, एक चांगली फेकी. धावसंख्या 18 वर जाऊन पोहोचते. भारतीय संघाची महिला खेळाडू स्मृती मंदानाची आठवण होते. 18 जर्सी क्रमांक आपल्या महाराष्ट्रातील खेळाडू आणि खूप चांगलं वर्चस्व तिने गाजविलं आहे या आंतरराष्ट्रीय स्तरावर. थोडंसं फिल्डिंगमध्ये बदल होते. 5 खेळाडू आपण पाहू शकता 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. 3 खेळाडू लेग साईडला, 2 खेळाडू ऑफ साईडला ठेवलेत. तेजस हा गोलंदाज, दुसरा चेंडू. या वेळेला फटका चांगला आहे, चेंडूला मात्र फेकून दिलाय आणि चेंडू मात्र निघून जाईल का, आणि इथून मात्र बघा कॅच सुटला गेला आणि चेंडू मात्र निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांकरता षटकार, 6 धावा. सारं भेटलंय मावळे नशिबाला फक्त हवी हवी तू मला. सारं भेटलंय मावळे नशिबाला फक्त हवी हवी तू मला. हाताळलं होता. खऱ्या अर्थाने विकेट्स मिळाली असती परंतु कॅच सुटला गेला. 6 धावा जीवनदान आहे. यॉर्करचा चेंडू होता. इथून मात्र खोलव्या टप्प्याचा चेंडू आपण भारतीय संघामध्ये जसप्रीत बुमराहला पाहिलं असेल, मग मिचेल स्टार्क असेल, कगिसो रबाड असेल, त्या प्रकारची गोलंदाजी मात्र करत असताना तेजस कमबॅक करतोय. धावसंख्या 25 वर जाऊन पोहोचेल. 25 ऑन द स्कोरबोर्ड. 3 चेंडू 25. आखूट टप्प्याचा चेंडू आणि त्यावर मात्र एक मोठा स्ट्रोक, चेंडूला मात्र फेकून दिलाय. बिग 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 षटकार, 6 धावा. नव्हतं कॅच सोडलाय आणि जीवनदान मिळालंय. सुहानला जवळजवळ 2 जीवनदान मिळालेत आणि मनीष खूप चांगली बॅटिंग करतोय. सलामीचा बॅटर आहे. आणखीन एक मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न परंतु टप्पा पडला गेला, थोडासा आउटस्विंग झाला आणि डॉट बॉल पाहायला मिळेल. 31 31 धावा धाव फलकावर. इथून मात्र षटक क्रमांक 3 आणि शेवटचा बॉल बाकी असेल तेजस यांचा. 2 षटकार या षटकांमध्ये आलेत. शेवटचा बॉल थोडंसं बाहेर निघतोय. आणखीन एक डॉट बॉल. षटक क्रमांक 3 मात्र समाप्त होईल. 3 षटकांचा खेळ झालाय. धावा झालेत 31. 10.10ची सरासरी. आता मात्र तुम्हाला धावा बनवायचे जवळजवळ 41. 18 चेंडू 41 धावांची गरज असेल. नक्कीच अर्ध्या इनिंगचा खेळ संपलाय. तुमच्याकडे 18 चेंडू बाकी आहेत. 41 धावा तुम्हाला बनवायचे आहेत. थोडंसं तुम्ही 10च्या सरासरीने चालले होते परंतु आता तुम्हाला धावगती वाढवावी लागेल. कदाचित तुम्हाला 13-14 रन रेट्स प्रत्येक षटकामध्ये ठेवणं गरजेचं असेल. 18 बॉल 41 धावांची मॅच
आपण पाहू शकता नवगर वर्सेस वाढीव. नवगर या संघाने प्रथम बॅटिंग केली होती आणि 71 धावा बनवून 72 धावांचं टार्गेट ठेवलं आहे. तेजसने मात्र खूप चांगली गोलंदाजी केली होती, परंतु जो कॅच सुटला सुवानचा त्यानंतर मात्र षटकार गेला आणि मनीषला स्ट्राईक मिळाली. मनीषने सुद्धा एक मोठा स्ट्रोक खेळला. मागच्या षटकांचा विचार केला तर जवळजवळ 14 धावा खर्च केले तेजसने. 18 बॉल 41 धावांची गरज. पुन्हा एकदा आयुषला इंट्रोड्यूस केलाय 4थ्या षटकांमध्ये. वैयक्तिक दुसरं संघासाठी 4थं हे षटक खूप इम्पॉर्टंट असेल. जर या षटकात धावा आल्या तर कदाचित वाढीव संघाला मात्र नक्कीच संधी असेल आणि जर चांगलं षटक आलं 10 धावांचं तरी मात्र नवगर संघ थोडंसं खुश असेल. म्हणजेच आपण जर विचार केला एक उंचावर मारलेला षटकार खूप लांबीचा षटकार होता. आपण नक्कीच शिवम दुबे भारतीय संघाचा जो खूप लांब षटकार मारतोय. 18 बॉल 41ची मॅच. आयुष पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला गोलंदाजी करता पाहूया. पहिला चेंडू फुलरलेनचा. इथून मात्र एक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकच धाव. बॅटची कडा लागली होती. धावसंख्या 32 या आकड्यावर जाऊन पोहोचेल. क्लॅन मॅक्सवेल जर्सी क्रमांक 32 कोण विसरणार या खेळाडूला. वर्ल्ड कपमध्ये अफगाणिस्तानच्या विरोधात जवळजवळ सामना नक्कीच अफगाणिस्तान संघ जिंकणार होता. तिथे मात्र जवळजवळ 7 ते 8 वेळा क्रॅम्प्स आला. जमिनीत लोळला गेला, पडला गेला, तरी देखील मात्र 200 धावा स्वतःने बनवल्या आणि ऑस्ट्रेलिया संघाला मात्र जिंकून दिला होता. आखूड टप्प्याचा चेंडू भरपूर हाईट आहे. इथून मात्र पाहूया डिसिजन काय येईल. एक धाव तर कम्प्लीट केला आहे आणि पंचांचा येईल वाईट +1. 2 धावा ॲड होतील. धावसंख्या 2ने पुढे सरसवेल. 34 34 धावा. 34 सेंचुरी भारतीय संघातील सुनील मनोहर गावस्कर याने लगावल्या गेल्या. त्यानंतर मात्र क्रिकेटमधील देव म्हणून संबोधलं गेलं सचिन रमेश तेंडुलकर 100 शतकं. त्यानंतर मात्र विराट रन मशीन कोहली याचे 84 शतकं. आयुषचा पुढचा बॉल सुवानसाठी. खोलवट टप्प्याचा चेंडू एक्स्ट्रा कव्हरला फटका खेळला. फटका चांगला. इंटूचा गॅप. चेंडू निघून जाईल. 1 बाम सीमारेषा पार. खायतोय चौकार. 4 धावा. सर्वांनी मिळून आयोजन केलाय खुलाई चषक हा छान. सर्वांनी मिळून आयोजन केलाय खुलाई चषक हा छान. खुलाई चषक हा छान. खुलाई मातोश्री चषक महान. खुलाई चषक हा छान. खुलाई चांगला कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हरला फटका खेळला होता. 4 धाबीन करता सुवान. बघा 2 जेल सोडले. त्याचा पुरेपूर फायदा घेतोय आणि वाढीव या संघाला मात्र एक चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करून देतोय. पुढील बॉल अगोदर शफल झालाय, परंतु बॅटवर चेंडू आला आणि चेंडू मात्र निघून जातोय आउट ऑफ द पार्क. हाय तो जवळजवळ 100 मीटरचा षटकार मात्र सुवानच्या बॅटमधून जबरदस्त फटका. इथून मात्र फुलरलेनचा चेंडू हाताळला होता. अगोदर शफल झाला होता, परंतु आयुष थोडी चुकी केली गेली. फुलरलेनच्या चेंडूवर मात्र एक मोठा स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. 2 कॅचेस का सोडले गेलेत हे मात्र विचार करत असेल फिल्डिंग करणारा संघ. आणखीन एक मोठा स्ट्रोक सरळ बॅटने खेळलाय. फटका चांगला आहे. चेंडूला मात्र आणखीन एक फेकून देतोय. हाय तो या इनिंग मधील 4था षटकार सुवानच्या बॅटमधून. दॅट्स अ ब्युटिफुल स्ट्रोक. पुढील बॉल ओरबीचा चेंडू. आणखीन एक एक्स्ट्रा कव्हरला फटका खेळलाय. जिथे मात्र क्षेत्ररक्षक होता त्याच्या मस्तकावर देऊन चेंडू निघून जाईल. आणखीन हॅट्रिक षटकार मात्र पाहायला मिळतोय या मॅच मधील. हॅट्रिक षटकार आणि सुवानच्या बॅटमधून हा 5वा षटकार सलग ठोकलाय या खेळाडूंनी. धावसंख्या 56 या आकड्यावर. तेजस भरपूर महाग ठरलाय खऱ्या अर्थाने. 4 षटकार या
ओव्हरमध्ये आल्यात. खराब गोलंदाजी. शेवटचा चेंडू आहे. 13 चेंडू बाकी आहेत आणि धावा बनवायचे आहेत 16. 13 मध्ये 16ची मॅच. बघा 18 बॉल 41ची मॅच जवळ जवळ आणलाय. शेवटचा चेंडू. आयुष खूप महागडा ठरलाय. पाहूया. आणखीन एक सरळ बॅटने पटका खेळलाय. चेंडू मात्र निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर. नक्की सचिन रमेश तेंडुलकरची आठवण करून देतो या स्ट्रोकनी. एक क्लासिकल दर्जाचं फलंदाजी मात्र पाहायला मिळाली. कुर्लाई मातोश्री चषक 2026 सरतोडे ते आपण आलोत, परंतु काय जबरदस्त मैदानाच्या आतमध्ये सुवानचा खेळ पाहायला मिळतोय. आता मात्र धावा झाल्यात 60 आणि 12 चेंडूमध्ये धावा बनवायच्यात 12. एक जवळ आलाय मॅच. दिव्य संधी आपण डिस जॉकीला ऐकूया आणि नंतर मात्र येऊया पुन्हा एकदा या मॅचकडे. साठ 12 चेंडूमध्ये 12 धाब्यांची गरज आहे आणि 41 या आकड्यावर खेळतोय सुवान. शून्यावर जीवनदान दिलं. त्यानंतर मात्र जो षटकार खेळला तेव्हा सुद्धा एक जीवनदान दिलं होतं. 2 जीवनदान आणि 12 बॉलमध्ये 41 धावांची एक तुफानी बॅटिंग्स मात्र सध्या मैदानाच्या आतमध्ये करतोय. 12 बॉल 12ची मॅच. गोलंदाज दाखल झालाय मंथन हा गोलंदाज. इथून मात्र चांगला खोलवर टप्प्याचा चेंडू होता. एकेरी धाव. तेजसचं आयुषचं भरपूर महागडं षटक इथून मात्र पाहायला मिळालं. 4 षटकार आणि 1 चौकार हे महागडं षटक आलं. 18 बॉल 41ची मॅच. नक्कीच जरी 15 धावा जरी दिल्या असते तरी एक मोठी मॅच होती, परंतु आता मात्र मॅच जवळ आलाय. वाडिव्या संघाच्या बाजूनी 11 चेंडू 11 धाब्यांची गरज. मंथन पुढील बॉल. यावेळेला मात्र फटका चांगला आहे. इथून मात्र यष्टाच्या पाठी चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. पाहूया. यस 4 धावा डेफिनेटली पाहायला मिळतील. सुवानचा एक चांगला खेळ. 45 या आकड्यावर जाऊन पोचलाय. अवघ्या 5 धाब्यांची गरज आणि आजच्या दिवसातील पहिली हाफ सेंचुरी मात्र पाहायला मिळेल. या सुवानच्या बॅटमधून संधी आहे. संधीचं सोनं करत असताना, कारण की आपण रोहित गुरुनाथ शर्मा थिसारा परेरा यांनी 5 धाब्यांवरती कॅच सोडला होता. त्यानंतर मात्र रोहित शर्माने 264 धाब्यांची एक मोठी इनिंग खेळला होता. यावेळेला फटका फसलाय. हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक जज करतोय. भरपूर उंचीवर गेलेला चेंडू, परंतु एक चांगली क्वालिटी कॅच मात्र पाहायला मिळाली आणि 45 धाब्यांची इनिंग खेळून मात्र खेळी संपुष्टात आली. सुवानची एक चांगली बॅटिंग. एकदा बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाही. खूप चांगली बॅटिंग सुवानची. जर आपण विचार केला गोलंदाज मंथनचा, ते एक चांगली गोलंदाजी करतोय. आपण थोडीशी ॲक्शनमध्ये विचार केला तर लसित मलिंगा थोडीशी स्टाईलमध्ये गोलंदाजी करतोय. 4थ्या षटकामध्ये जर थोडंसं पुढे आणलं असतं तर कदाचित चित्र वेगळं असतं. पाहूया. आणखीन मॅच ऑन आहे. क्रिकेटचा खेळ जोपर्यंत शेवटचा चेंडू पळत नाही तोपर्यंत आपण सांगू शकत नाही कोणता संघ मात्र विजय होईल. आपण 6 बॉलमध्ये 20 धावा 25 धावा जरूर पाहिलेत, परंतु 6 मध्ये जेव्हा 4 धावा 5 धावांचं समीकरण असते तेव्हा कुठेतरी सामना अडचणीत सापडतोय. पाहूया तसाच सामना मात्र पाहायला मिळेल का प्रेक्षकांना. नवघर वर्सेस वाडीव मधील पहिली मॅच. विनायक नवीन फलंदाज दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. पुढील बॉल. सरळ बॅटने फटका खेळला होता. फटका खूप चांगला आहे. इथून मात्र एकच धाव. चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या 1 ने पुढे फ्लॉ होईल. 66 अवघ्या 6 धाब्यांची गरज आहे. 8 मध्ये 6ची गरज. तुम्हाला विकेट्स घ्यावे लागतील. जर मनीषची विकेट्स आली आणि एखादा बॉल डॉट आला तर मॅच नक्कीच शेवटच्या षटकांमध्ये एक चांगली मॅच मात्र पाहायला मिळेल. थोडंसं फिल्डिंगमध्ये बदल केलाय. पाहूया. यावेळेला जबरदस्त चेंडू टप्पा पडला गेला. थोडासा खाली येतोय. डॉट बॉल. बघा मंथननी खूप चांगलं षटक हाताळलं खऱ्या अर्थाने. 12 मध्ये 12 धाब्यांची गरज होती, परंतु आता मात्र 6 धावा खर्च केलेत आणि शेवटचा चेंडू मात्र बाकी असेल.
शेवटचा बॉल इथून मात्र चुकी केलाय आणि चेंडू मात्र निघून जाईल. वाईट +4. जवळजवळ सामना बरोबरी सुटलाय. अवघ्या एका धाब्यांची गरज असेल. चेंडू पकडायला होता. यष्टी रक्षकांनी केलेली चुकी. नाराज दिसतोय गोलंदाज मंथन. खूप चांगली गोलंदाजी केली होती बघा. 72 धावांचं एक मोठं टार्गेट होतं. पहिल्या षटकांचा आपण जर विचार केला तर अवघ्या 8 धावा होत्या. 2 षटकात फक्त 15 धावा. एक मोठी मॅच होती परंतु सुवान आणि त्याला चांगली साथ दिली मनीषनी. इथून मात्र शेवटच्या चेंडूवर एक मोठा स्ट्रोक खेळला गेला आणि MS धोनी स्टाईलनी मात्र चेंडूला केलाय फिनिश. या मॅचला केलाय फिनिश. मॅच जिंकलाय वाढीव संघ. जवळजवळ 5 षटकांमध्ये मॅच समाप्त केली. जिंकल्या संघाचं अभिनंदन. हारल्या संघाचं कौतुक करेल. पहिली मॅच श्री कुर्लाई मातोश्री चषक 2026 सरतोडी. आजचा 3रा दिवस आणि पहिली मॅच मात्र वाढीव संघ हा जिंकलेला आहे. दुसरी मॅच ओम 11 जलसार संघ टॉस जिंकला क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. पुढील होणारी मॅच आपण पाहू शकता. खूप चांगलं मैदान